बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी सर्जिकल स्ट्राईक संदर्भातली आणि ह्या सर्जिकल स्ट्राईक इराणनं पाकिस्तानमध्ये केलेला आहे। दहशतवादी संघटना जैश अल अदलची ठिकाणं इराणकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्यानं इराणनं पाकिस्तानवर हल्ला केलाय। इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने ही सगळी माहिती दिलेली आहे। जैश अल अदलची जी ठिकाणं होती पाकिस्तानातली ती इराणनं उद्ध्वस्त केलेली आहेत। हा एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानमध्ये म्हणावा लागेल। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स घेऊया। रिद्धेश, कधी नेमका हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं इराणने मंगळवारी पाकिस्तानमध्ये जैश ए अदल या दहशतवादी गटाचा जो बेस होता तिथे हल्ला केला। गाझापट्टीमध्ये इस्रायलच्या हमास युद्धामुळे आधीच मिडल ईस्टमध्ये तणावाचं वातावरण होतं, त्यात इराणकडून हा हल्ला करण्यात आला। हल्ल्यात 2 मुलं ठार झाली तसेच 3 जण जखमी झाले आहे। पाकिस्तानमध्ये हल्ल्यामध्ये मिसाईल आणि ड्रोनचा मध्ये वापर केला। इराणी न्यूक्लिअर जो आम देश आहे पाकिस्तान, त्यात हल्ला केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध धोक्यात आले आहेत। त्यांनी राजनैतिक संबंध कायम ठेवताना एकमेकांकडे पुढील संशय ते पाहतील। पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील या हल्ल्याच्या कठोर शब्दामध्ये फटकारले आहे। जैश ए अदल जिथे इराणने हल्ला केला ही एक न्यायसेना आहे, जिथे 2012 मध्ये जी स्थापना केली आणि एक सुन्नी अतिरिक्त गट आहे जो मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमध्ये सीमेपलीकडे कार्यरत आहे। अतिरेक्यांना यापूर्वी देखील बॉम्बस्फोट आणि इराण सीमा या पोलिसांनी अपहरण केल्याचा दावा केला आहे। जी रिद्धेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सतीश सर, स्वागत तुमचं पुढारी न्यूजवर। पाकिस्तानमध्ये इराणनं हा जो सर्जिकल स्ट्राईक केलाय त्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुम्ही कसं पाहता याकडे? गेल्या 3 दशकापासून भारत सगळ्या जगाला ओरडून सांगतोय की पाकिस्तान हा दहशतवादाचा नंबर 1 चा अड्डा आहे। आता त्याही पलीकडे जाऊन मागच्या काही काळामध्ये अफगाणिस्तान सुद्धा पाकिस्तानमध्ये घुसून वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करतोय आणि ते काय कमी होतं, इराण सारखं राष्ट्र सुद्धा आता पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी संघटनांवर कारवाई करत आहे। यावरून स्पष्टपणे दिसून येतं की खऱ्या अर्थानं पाकिस्तान हा दहशतवादाचा नंबर 1 चा अड्डा आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानची जनता तर बदहालीमध्ये जगतीये, पण त्यांच्या आजूबाजूची इस्लामिक राष्ट्र यांना सुद्धा दहशतवादाचा फार मोठा फटका बसतोय। आपल्याला जसं माहित आहे की इराणच्या दक्षिण पूर्वेला जैश अल अदल ही जी दहशतवादी संघटना आहे मागच्या काही वर्षांपासून, वर्ष 2012 पासून अस्तित्वात आहे, पण आतापर्यंत बलोची सुन्नी मिलिटंट इस्लामिक ग्रुप अशी यांची ओळख त्या ठिकाणी होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले ते पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये सुद्धा या बलोची मिलिटंट ग्रुपच्या विरुद्ध त्या ठिकाणी करत होते। पण हे पहिल्यांदा असं झालं की मिसाईलच्या माध्यमातून त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून इराणनं हा हल्ला केलेला आहे। पाकिस्तानने जरी वंदना केलेल्या असल्या की आम्ही जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी देऊ, पाकिस्तानची ती परिस्थितीच नाही आणि अजून पाकिस्तानचा पाय जो आहे आणखी बुडत्यात जो गेलेला आहे असं जर आपण म्हटलं तर ते या अनुषंगाने चुकीचं ठरवून आहे। जी सतीश सर, सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात की भारत सुरुवातीपासूनच ओरडून सांगतोय की अशा पद्धतीचे जे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत ते पाकिस्तानात आहेत। कुठेतरी इराणकडून झालेला हा सर्जिकल स्ट्राईक किंवा यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अशा पद्धतीने होणारे जे काही हल्ले आहेत किंवा सर्जिकल स्ट्राईक आहेत त्याच्या दृष्टीने भारताची ही जी भूमिका आहे ती कुठेतरी आणखी ठळक होताना दिसतेय का? नक्कीच भारताची भूमिका जी आहे मागच्या काही वर्षांमध्ये ठळक होताना दिसते आणि अशा प्रकारचे ज्यावेळेस घटना होतात की इस्लामिक वर्ल्डमध्ये, इस्लामिक राष्ट्रांमध्ये ज्यावेळेस शिया सुन्नीवाद एका बाजूला आहे, पण पाकिस्तानची जी शेजारी राष्ट्र आहे त्यांच्यामध्येच जर अशा प्रकारचे त्यांच्याकडूनच जर अशा प्रकारचे हल्ले पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून होत असतील तर कुठेतरी इस्लामिक वर्ल्डमध्ये सुद्धा सरळ हा संदेश जातो की पाकिस्तान हे दहशतवादाचं नंबर 1 चं स्थान त्या ठिकाणी आहे। जी सतीश सर, धन्यवाद पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात तुम्ही सविस्तर बोललात यासाठी।